आता हे जे प्रॉब्लेम दिलेला आहे याच्यावरून आपल्याला दोन प्रकार समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामधला आपण पहिला घेणार आहे तो म्हणजे सिंगल जनरल एंट्रीज. तर ही कशी केली जाते? तर त्यांनी दोन्ही प्रकारे त्यांनी जो प्रकार सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ट्रॅडिशनल अप्रोच काय आहे. तर त्या ट्रॅडिशनल अप्रोच नुसार जनरल एंट्रीज कशा केल्या जातात म्हणजे क्लासिफाय दोन इफेक्ट नंतर दोन अकाउंट, त्या अकाउंटचे टाइप्स कोणते, मग रूल कोणता ऍप्लिकेबल होईल, मग डेबिट कोणत्या अकाउंटला द्यायचं आणि मग क्रेडिट कोणत्या अकाउंटला द्यायचं. म्हणजे ही जी प्रोसिजर आहे त्यांनी सांगितलेली या ठिकाणी दिसते तुम्हाला. एकच मिनिट मी झूम करतो जरासं, तुम्हाला सर्वांना दिसेल. तर ही काय आहे बघा, ट्रान्झॅक्शन दिले फर्स्ट, त्याच्यानंतर त्याचे दोन इफेक्ट काय होतील, नंतर दोन अकाउंट कोणते आहेत त्याच्यात इन्व्हॉल्व ते समजायचे, मग त्या अकाउंटचे टाइप्स कोणते आहेत ते समजून घ्यायचं, रूल कोणता ऍप्लिकेबल होतो तो समजून घ्यायचा, आणि अकाउंट टू बी डेबिट कोणाला द्यायचं आणि अकाउंट टू बी क्रेडिट म्हणजे कोणाला क्रेडिट द्यायचं हे समजून घ्यायचं. आणि जर मॉडर्न अप्रोच जर समजून घ्यायचा असेल तर फक्त आपल्याला काही ट्रान्झॅक्शन समजलं पाहिजे आणि त्याच्यात कोणते दोन अकाउंट आहेत ते समजले पाहिजे. बघा ट्रान्झॅक्शन काय, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. किती 1,00,000ने बिझनेस स्टार्ट केलेला आहे. कोणते दोन अकाउंट इफेक्ट झाले, पहिली गोष्ट म्हणजे बिझनेस मध्ये काय आली, कॅश आली, बरोबर कॅश. ना? हा, आणि दुसरी गोष्ट काय क्रिएट झालं, बिझनेसची लॅबिलिटी, ती लॅबिलिटी कॅश बिझनेस स्टार्ट करत असताना येते, त्याला काय म्हणतो, कॅपिटल. कॅपिटल. हे दोन आस्पेक्ट तुम्हाला कळले मॉडर्न अप्रोच नुसार की तुम्ही जनरल एंट्री करू शकता. बिझनेस मध्ये कॅश आली म्हणजे असेट तुमची इन्क्रीज होते, कॅश इज असेट. कोणत्या कॅटेगरीमध्ये जातं कॅश, असेट मध्ये जाते. असेट इन्क्रीज झाली की असेटला काय करणार, डेबिट देणार. डेबिट देणार. व्हेरी गुड. आणि तुमची कॅपिटल काय आहे, लॅबिलिटी, असेट, इन्कम, एक्सपेन्सेस. लायबिलिटी. लॅबिलिटी. लॅबिलिटी क्रिएट झाली म्हणजे लॅबिलिटी सुद्धा इन्क्रीज झाली, लॅबिलिटी वाढली. लॅबिलिटी वाढली की काय करतो, डेबिट क्रेडिट, क्रेडिट. क्रेडिट करतो. म्हणजे जनरल एंट्री मध्ये कॅश अकाउंटला डेबिट आणि कॅपिटलला काय करणार, क्रेडिट. म्हणजे क्रेडिट करणार. जनरल एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू डेबिट. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल. टू कॅपिटल अकाउंट. आता त्यांनी ट्रॅडिशनल अप्रोच आहे त्याच्यानुसार बघा टू इफेक्ट समजून घेतले त्यांनी. बघा बिझनेस मध्ये कॅश कम इनटू द बिझनेस, आणि त्याच्यानंतर प्रोप्रायटर इज गिव्हर, कॅश कोणा दिली, प्रोप्रायटरने दिली, तो गिव्हर आहे. म्हणजेच काय, गिव्हर ऑफ बेनिफिट. मग त्यांनी असं सांगितले की दोन अकाउंट त्याच्यामध्ये इफेक्ट कोणते, कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट. मग ते कोणते टाइप्स आहेत, कॅश अकाउंट आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट व्हॉट्स कम्स इन. कॅश आपल्याकडे आली, जे आले त्याला डेबिट द्या, म्हणून त्यांनी रूल पण लिहिला, रूल ऍप्लिकेबल, डेबिट व्हॉट्स कम्स इन. आणि मग ज्याला डेबिट, जे आले त्याला डेबिट द्या, म्हणजे डेबिट कोणाला देणार, कॅशला देणार. त्याच्यानंतर इकडे बघा कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट कोणतं आहे, पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल काय होतो, डेबिट द गिव्हर, क्रेडिट द सॉरी डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द क्रेडिट द गिव्हर. मग आता हा गिव्हर कोण आहे, प्रोप्रायटर आहे. मग प्रोप्रायटर गिव्हर आहे म्हणजे कॅपिटल आपल्याला ही आहे तर त्याला क्रेडिट द्या, म्हणजे क्रेडिट कोणाला देणार, कॅपिटल. कॅपिटलला. हे जर समजून घ्यायचं म्हटलं तर हे खूप किचकट आहे, बरोबर ना? त्यासाठी आपलं मॉडर्न अप्रोच साधा सिंपल लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार चालायचं. तर पुढचे ट्रान्झॅक्शन मध्ये आपण मॉडर्न अप्रोच नुसारच जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय झालेलं बघा, परचेस कम्प्युटर हे ट्रान्झॅक्शन आहे. ₹20,000 फॉर कॅश. कम्प्युटर परचेस केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे कम्प्युटर बिझनेस मध्ये आला. कम्प्युटर काय, असेट आहे, लॅबिलिटी, इन्कम आहे, काय ऍसेट. ऍसेट. काय, कम्प्युटर आपली असेट, असेट आहे, बरोबर. बिझनेस मध्ये आला, असेट वाढली, असेट वाढली की असेटला काय देणार, डेबिट देणार. डेबिट देणार. दुसरी गोष्ट परचेस केल्यामुळं कॅश आपल्याकडून काय झाली, गेली, गेन. कॅश गेली. अकाउंट इफेक्ट झालं, बरोबर. कॅश आपली असेटच आहे, असेट गेली म्हणजे काय झाली, कमी झाली असेट. कमी झाली की असेटला काय करतो, क्रेडिट देतो. क्रेडिट देतो. व्हेरी गुड. म्हणजे आपण डेबिट कोणाला देणार, कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश असे एंट्री होईल. आणि तेच सांगितले बघा, कम्प्युटर अकाउंटला डेबिट आहे आणि कॅशला काय आहे, क्रेडिट आहे. अतिशय सिंपल. त्याच्यानंतर पेड वेजेस, वेजेस ₹9,000.
आता दोन अकाउंट इफेक्ट आहेत, एक म्हणजे वेजेस आणि दुसरं कॅश. आणि दुसरं काय आहे, कॅश आहे. पहिल्यांदा समजून घ्यायचं की कॅश आपली असेट आहे, इन्कम आहे, एक्सपेन्सेस आहे का लायबिलिटी? Asset. असेट आहे. व्हेरी गुड. वेजेस आपला असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस कोणत्या कॅटेगरी मध्ये येतो? एक्सपेन्स. एक्सपेन्सेस. बरोबर. बघा आता आपण वेजेस पेड केले म्हणजे आपला खर्च झाला, बरोबर, एक्सपेन्सेस झाला, आणि एक्सपेन्सेस झाला म्हणजे एक्सपेन्सेस वाढला की काय करतो, डेबिट क्रेडिट डेबिट. डेबिट. आणि हा एक्सपेन्सेस पेड केल्यामुळे आपली कॅश गेली म्हणजे असेट आहे, कॅश असेट कमी झाली काय करतो, डेबिट क्रेडिट Credit. क्रेडिट. म्हणजे जनरल एंट्री काय होईल, वेजेस अकाउंट डेबिट, वेजेसला डेबिट द्यायचं, टू कॅश अकाउंट, टू काय होईल, कॅश अकाउंट. समजतंय ना हे? हो सर. ओके, चला पुढे जाऊया. जर्नल एंट्रीज आता त्यांनी बघा त्याच जनरल एंट्रीज ज्या आपण वर केल्या होत्या त्याच खाली सांगितलेले आहेत. बघा पहिलं ट्रान्झॅक्शन, कॅपिटल आणले 1,00,000 रुपये, बिझनेस सुरू केला, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, ही जनरल एंट्री झाली. देन आफ्टर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये कम्प्युटर परचेस केला होता ऑन कॅश, कम्प्युटर इज असेट, असेट इनक्रीज, कॅश गोज आउट, कॅश असेट आहे, असेट डिक्रीज झाली, कम्प्युटर असेट इनक्रीज, कम्प्युटरला डेबिट, कॅशला क्रेडिट डिक्रीज. देन आफ्टर थर्ड वन ट्रान्झॅक्शन आहे वेजेस पेड, 9,000, wages is expenses, expenses increase, expenses ला डेबिट, कॅश इज असेट, असेट डिक्रीज, असेटला क्रेडिट. संपलं. एंट्री काय, वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश. समजते सर्वांना? Cash account. समजते sir. सर? ओके. आता पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते नंबर इलिस्ट्रेशनच्या मार्फत त्यांनी समजून सांगितलेले आहेत, आणि हेच असणार आहे तुम्हाला तुमच्या जनरल एंट्रीच्या प्रॉब्लेम मध्ये. फक्त समजून घ्यायचं की कोणते अकाउंट त्या ठिकाणी इफेक्ट होतात आणि ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे बघा, नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. नरेंद्रने बिझनेस सुरू केलेला 80,00,000 रुपये कॅश देऊन. दोन अकाउंट इफेक्ट झालं. पहिली गोष्ट म्हणजे कॅश आली बिझनेस मध्ये आणि ती नरेंद्र प्रोप्रायटर आहेत त्यांनी दिली, आणि प्रोप्रायटरने जे बिझनेसला दिलेलं असतं त्याला काय म्हणतो आपण? Capital. कॅपिटल म्हणतो. कॅपिटल इज असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस, Liability. लायबिलिटी. आणि कॅश इज असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस, Asset. असेट. बिझनेस मध्ये कॅश आली, असेट इनक्रीज, डिक्रीज, इनक्रीज. असेट इनक्रीज झालं की डेबिट क्रेडिट करणार आपण, डेबिट. व्हेरी गुड. कॅपिटल इज लायबिलिटी, लायबिलिटी बिझनेसची वाढली, इनक्रीज, डिक्रीज, Increase. आणि लायबिलिटी इनक्रीज. हाँ, लायबिलिटी का परिणाम क्या करते हैं? Credit. क्रेडिट. मग एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू Capital account. कॅपिटल अकाउंट. आणि तीच एंट्री त्यांनी खाली सांगितलेली बघा या ठिकाणी. बघा, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन समजून घेऊया. नंबर थर्ड ट्रान्झॅक्शन मध्ये असं सांगितलं की परचेस गुड्स फ्रॉम किरण. गुड्स परचेस केलेला आहे किरण कडून. लक्षात राहू द्या, गुड्स हा शब्द असेल तर त्या ठिकाणी आपण परचेस ला डेबिट देतो, आणि कोणाकडून परचेस केलेला आहे, किरण कडून, आणि काय केलंय, ऑन क्रेडिट परचेस केलेला आहे, म्हणजे तो काही कॅश ट्रान्झॅक्शन नाही. आणि ज्यावेळेस उधारीवर माल परचेस केलेला असतो किंवा विकलेला असतो, तर ज्याच्याकडून विकलाय किंवा ज्याच्याकडून खरेदी केलाय त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं. म्हणजे काय करायचं, जनरल एंट्री मध्ये त्या व्यक्तीला डेबिट किंवा क्रेडिट द्यायचं. आता बघा, गुड्स परचेस केला तर आपण गुड्स हा शब्द न वापरता कोणते दोन अकाउंट इफेक्ट होणार आहेत या ठिकाणी. पहिली गोष्ट म्हणजे परचेस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, कोणाकडून परचेस केला, क्रेडिट परचेस, किरण कडून परचेस केलेला आहे. किरण कडून परचेस केलेला आहे, म्हणजे दुसरा अकाउंट काय झालं, इफेक्ट किरण. आता किरण कडून गुड्स परचेस केला म्हणजे किरणला आपल्याला भविष्यात क्रेडिट वर परचेस केलाय म्हणजे पैसे द्यावे लागतील, बरोबर ना. आणि ज्याला पैसे देणं लागतं ते आपले असतात Liability.
लॅबिलिटी म्हणजे Creditor. क्रेडिटर्स म्हणजे Creditor. हा बरोबर, व्हेरी गुड. क्रेडिटर्स आणि क्रेडिटर्सच आपली काय आहे? Liability. लॅबिलिटी, व्हेरी गुड. परचेस काय आपला? खर्च. खर्च आहे. Expense. हा, व्हेरी गुड. एक्सपेन्सेस इन्क्रीज झाला, वाढला, काय देणार एक्सपेन्सेसला? Debit. डेबिट. एक्सपेन्सेस का बढ़ना, डेबिट करना. और लॅबिलिटी आपली काय झाली? वाढली. लॅबिलिटी वाढली, काय करतो लॅबिलिटीला? Credit. Credit. क्रेडिट. म्हणजे एंट्री काय होईल? परचेस अकाउंट डेबिट टू Kiran account. किरण अकाउंट. काही जण लॅबिलिटी लिहितील, लॅबिलिटीचं नाव आहे किरण, एवढं लक्षात राहू द्या. म्हणून काय लिहायचं? किरण अकाउंट. त्याच्यानंतर नंबर 3चं ट्रान्झॅक्शन बघा. त्यांच्याकडून डेट दिलेले आहेत, सॉरी, डेट वाईज ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत त्यांनी. 5 तारखेला त्यांनी काय केलेले पहा, पेड रेंट ₹2000, 2000 रुपये रेंट पेड केलं. आता डोळे झाकायचे और अपने दिल को फोन लगाने का, आपल्या मनाला फोन लावायचा आणि हॅलो म्हणायचं आणि विचारायचं, हे मना सांग मला की याच्यात कोणते 2 अकाउंट इफेक्ट झालेले आहेत. मग तुमचं मन जरा रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. Account and cash account. व्हेरी गुड. काय? रेंट अकाउंट आणि दुसरी गोष्ट काय? कॅश अकाउंट इफेक्ट झाले. Cash account. आणि लगेच मनाला दुसरा प्रश्न विचारायचा, मना रेंट कोणत्या कॅटेगरीत येतं? Expenses. Nominal. एक्सपेन्सेस. बरोबर. काही जणांनी नॉमिनल सांगितलं, ते पण बरोबर आहे. आणि कॅश कोणत्या कॅटेगरीत येतं? Asset. तिसरा प्रश्न विचारायचा मनाला, सांग म्हणा एक्सपेन्सेस वाढलेत का कमी झालेत? वाढलेत. आणि कॅश आपली एक्सपेन्सेस पेड केल्यामुळे कमी झाली का वाढली? असेट कमी झाले. कमी झाली. मग चौथा प्रश्न विचारायचा, मग एक्सपेन्सेस वाढले आपण डेबिट करतो का क्रेडिट? Debit. आणि कॅश म्हणजे असेट कमी झाल्यावर क्रेडिट करतो का डेबिट? Credit. क्रेडिट. म्हणजे जनरल एंट्री काय होईल? रेंट अकाउंट डेबिट टू Cash account. कॅश अकाउंट. व्हेरी गुड. समजलं सर्वांना. त्याच्यानंतर बघा 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे त्या ठिकाणी. पुढचं, सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास ऑन क्रेडिट. आणि ज्या वेळेस क्रेडिट शब्द असतो त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला धरायचं ज्याच्याशी व्यवहार झालेला आहे त्याचा. आणि गुड्सचा संबंध असतो त्यावेळेस तो बघायचा खरेदीचा व्यवहार आहे का विक्रीचा व्यवहार आहे. हा मालाच्या संदर्भातला खरेदीचा आहे का विक्रीचा आहे? विक्रीचा. विक्रीला काय म्हणतो? सेल्स. म्हणजे सेल्स अकाउंट एक इफेक्ट झालं. आणि दुसरी गोष्ट काय आहे? विकासला पकडायचं. याला भविष्यात याच्याकडून आपल्याला 55,000 रुपये येणार आणि ज्यांच्याकडून येणं असतं त्याला काय म्हणतो आपण? Debtor. आणि डेटर्स इज युअर असेट लायबिलिटी. असेट. आणि सेल तुमचा असेट लायबिलिटी इन्कम एक्सपेन्सेस कोणत्या कॅटेगरीत येतं? Income. इन्कम कॅटेगरी. बघा, सेल केल्यामुळे इन्कम वाढतोय का कमी होतोय? वाढतोय. वाढतोय. हा. आणि या ठिकाणी विकास म्हणजे असेट तुमची वाढली का कमी झाली? वाढली. असेट वाढली की असेटला डेबिट क्रेडिट? डेबिट. इन्कम वाढला, इन्कमला डेबिट क्रेडिट? क्रेडिट. म्हणजे एंट्री काय होईल? विकास अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सिंपल आहे ना? असं प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये आपण करू शकतो. बघा, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन समजून घेऊया. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये जीएसटी पहा या ठिकाणी. आणि जीएसटीचं ट्रान्झॅक्शन आपण समजून घेतलं होतं. या ठिकाणी पण मॉडर्न अप्रोच नुसार सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, परचेस फर्निचर ऑफ ₹30,000 ऍट जीएसटी 18%. ट्रान्झॅक्शन मध्ये कोणकोणते अकाउंट आहेत ते समजून घ्यायचं. पहिली गोष्ट, फर्निचर हे अकाउंट आहे. दिल को फोन लगाने का. फर्निचर हे अकाउंट झालं, बरोबर. फर्निचर एक अकाउंट झालं. फर्निचर परचेस केल्यामुळे आपल्याकडून कॅश जाणार आहे, कॅश एक अकाउंट आलं, बरोबर. आणि त्याच्यानंतर हा जीएसटी कार्यकर्ता मध्येच आलेला आहे. जीएसटी आपल्याला पेड करावा लागणार आहे. जीएसटी पेड करावा लागणार म्हणजे जीएसटी आला. आता मला फक्त एक गोष्ट सांगायचं की फर्निचर तुमची असेट आहे, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस आहे. व्हेरी गुड. असेट. कॅश असेट आहे, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस.
जीएसटी ऍसेट आहे, लॅबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस आहे. Asset. जीएसटी Expenses. तुम्हाला द्यावा लागणार आहे, तो आहे खर्च. म्हणजे जीएसटी काय आहे? एक्सपेन्सेस आहे. लक्षात राहू द्या, 3 अकाउंट या ठिकाणी आलेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात समजून घ्यायची, फर्निचर परचेस केल्यामुळे फर्निचर आपल्याकडे आलं म्हणजे असेट वाढली कमी झाली? वाढली. असेट वाढली की असेटला डेबिट क्रेडिट? डेबिट. व्हेरी गुड, डेबिट. कॅश, कॅशच्या बाबतीत समजून घ्या, कॅश आता आपल्याला फर्निचर परचेस केल्यामुळे द्यावी लागणार आहे का आपल्याकडे येणार आहे? द्यावी लागणार. द्यावी लागणार, कमी झाली बरोबर. कमी झाल्यावर काय करणार? क्रेडिट करणार. क्रेडिट. आणि हा जीएसटी नवीन पावना आहे, तो एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस वाढतोय बरोबर, तो पेड करावा लागणार. वाढला म्हणजे काय? डेबिट. डेबिट. म्हणजे जनरल एंट्री काय होईल? जनरल एंट्री काय होईल? फर्निचर अकाउंट डेबिट, जीएसटी अकाउंट डेबिट टू कॅश. पण जीएसटीचे आपल्याला 2 भाग पाडावा लागतात. काय? एसजीएसटी आणि सीजीएसटी. आणि त्याला काय म्हणावं लागतं? इनपुट का आउटपुट? परचेस असल्यावर इनपुट. इनपुट. म्हणून जनरल एंट्री मध्ये बघा, फर्निचर आपलं वाढलं, असेट वाढली, फर्निचर अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर जीएसटीचे 2 भाग आहेत, इनपुट सीजीएसटी, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अकाउंट डेबिट. त्याचा रेट होता 18%. 18%च्या निम्मे 30,000वर 9% काढले, 2,700. आणि इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट, तो सुद्धा खर्च आहे, 2,700. टू कॅश आपली अशी टोटल कॅश जाणार आहे 35,400. समजली की एंट्री जर अशी वेगळी होती? हो सर. ओके. हो सर. देन आफ्टर नेक्स्ट बघूया. ट्रान्झॅक्शन वर राहिला आणि मी स्क्रोल खाली केलं. एकच मिनिट बघा, 18 तारखेचं एक ट्रान्झॅक्शन आहे, 18th. Received a bearer check of ₹25,000 from Mr. विकास. बघा, मिस्टर विकास कडून आपल्याला बेरर चेक रिसिव्ड झालेला आहे. आता चेक भेटला म्हणजे आपल्या बँकेत पैसे येतील किंवा आपल्याला काय होईल? बेरर चेक जर भेटला तर कॅश भेटल. बँकेत नाही येणार, बेरर चेक पैसे कॅश मध्ये येतात, कॅश भेटल. दुसरी गोष्ट कुणाकडून भेटणार आहे? मिस्टर विकास. विकास कडून भेटणार आहे बरोबर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॅश आपली काय आहे? ऍसेट. ऍसेट आहे बरोबर. ऍसेट वाढती कमी होते? वाढते बरोबर ना. वाढली काय करणार? डेबिट क्रेडिट? डेबिट करणार. आणि विकास कडून, विकासने आपल्याला फुकट पैसे दिले, विकासने आपल्याला 25,000 रुपये दिलेत, म्हणजे विकास कडून आपल्याला पैसे येणं होतं. आणि ज्यांच्याकडून पैसे येणं असतं त्यांना काय म्हणतो आपण? डेटर. व्हेरी गुड, डेटर्स म्हणतो. आणि हे डेटर्सने पैसे दिले 25,000, म्हणजे डेटर्स कमी झाले का वाढले हो? कमी झाले. बघा ना, विकास डेटर्स आहे, त्याच्याकडून 25,000 येणं होतं, त्याने ते दिले म्हणजे ते डेटर्स काय झाले? कमी झाले बरोबर. डेटर्स ऍसेट आहे, लायबिलिटी आहे? ऍसेट कमी झाली काय करतो? क्रेडिट करतो. बघा, एक ऍसेट कॅश वाढली, दुसरी डेटर्स कमी झाली. डेटर्स नाव वापरायचं नाही त्या ठिकाणी. नाव काय वापरणार? कॅश अकाउंट डेबिट टू विकास अकाउंट. आणि आता मी जातो आपल्या जनरल एंट्री कडे, त्यांनी तीच केली का बघूया. आपण जी वर सांगितली तीच बघा, तीच केलेली आहे. काय? कॅश अकाउंट डेबिट टू विकास अकाउंट. समजली सर्वांना एंट्री कशी समजून घेतली? हो सर. ओके. या ठिकाणी नॉमिनल त्यांचा रूल ऍप्लिकेबल करत बसणं आणि सर्व करत बसणं खूप अवघड आहे की नाही, त्यापेक्षा हे सोपं आहे. बघा, नंबर 21 डेजचं ट्रान्झॅक्शन आहे. त्यांनी असं सांगितलंय, पेड टू किरण बाय चेक. आता चेकने पेड केले म्हणजे पैसे आपल्या हातातनं जाणार आहेत का बँकेतनं जाणार आहेत? बँकेतून. म्हणजे एक अकाउंट सापडलं आपल्याला, बँक कोणती? देना. तिचं नाव लिहून ठेवू, देना बँक.
बरोबर. कोणाला पैसे दिलेत? किरण. किरण. किरण झाला दुसरा अकाउंट. 2 अकाउंट सापडले. देना बँक. बँक आपली काय असते? असेट लायबिलिटी. Asset. असेट. बरोबर. असेट बँकेतनं पैसे 20,000 रुपये जाणार आहेत म्हणजे असेट कमी होणार आहे का वाढणार आहे? कमी होणार आहे. कमी. Decrease. काय करणार? क्रेडिट करणार. बरोबर. आणि पैसे कुणाला देणं होतं आपलं? किरणला. आणि ज्यांना पैसे देणं असतो त्यांना काय म्हणतो आपण? Creditor. व्हेरी गुड. क्रेडिटर्स आपली असेट आहे लायबिलिटी आहे? Liability. पैसे दिल्यामुळं ती लायबिलिटी पेड केल्यामुळं लायबिलिटी कमी झाली वाढली? कमी झाली. म्हणजे लायबिलिटी कमी झाली की लायबिलिटीला काय करतो? डेबिट देतो. डेबिट देतो. म्हणजे जनरल एंट्री मध्ये किरणला काय करावं लागेल? डेबिट द्यावं लागेल. डेबिट. आणि देना बँकला क्रेडिट. क्रेडिट. म्हणजे जनरल एंट्री काय होईल? किरण अकाउंट डेबिट टू देना बँक अकाउंट. व्हेरी गुड. किरण अकाउंट डेबिट टू देना बँक. आणि ती जनरल एंट्री या ठिकाणी त्यांनी केलेली आहे बघा. किरण अकाउंट डेबिट टू देना बँक अकाउंट 20,000. हा जो कॉलम दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला ते अकाउंट ओळखा, ते कोणत्या कॅटेगरी मध्ये येतंय, मग कॅश रिसिव्ड, गिव्हर, डेबिट, क्रेडिट, भरपूर डोकं चालवावं लागतं. इथे जास्त नाही, इथे थोडंच आहे. लास्ट ट्रान्झॅक्शन पेड सॅलरी ₹5,000. सॅलरी पेड केली. सॅलरी अकाउंट एक आपण समजून घेतलं. आणि पैसे गेले म्हणजे कॅश अकाउंट. 2 अकाउंट आहेत बा. सॅलरी, एक्सपेन्सेस, इन्कम, लायबिलिटी, एक्सपेन्सेस. कॅश, असेट, लायबिलिटी, इन्कम, असेट. कॅश काय कमी होते वाढते? असेट कमी होते. काय करणार? क्रेडिट. क्रेडिट. आणि सॅलरी एक्सपेन्सेस इन्क्रीज डिक्रीज? डेबिट. इन्क्रीज होतं डेबिट. म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट. समजलं सर्वांना? एंट्री समजतायत ना कशा चाललं? हो सर. ओके. काहीच अडचण नाही. चला आता पुढे बघूया काय दिले त्यांनी आपल्याला. ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत थोडंफार आहे त्यांचं. एकच मिनिट. आता त्यांनी काय केलेले माहिती का? काही जनरल एंट्रीचे एक्सप्लेनेशन दिलेले त्यांनी या ठिकाणी. म्हणजे ह्या ज्या जनरल एंट्री 2 त्याचं एक्सप्लेनेशन दिलेले तर ते काही वाचत बसण्याची गरज नाही. आपण आता डिस्काउंट कडे जाऊया. डिस्काउंट शक्यतो 2 प्रकारचा असतो. सरांनी सांगितलेलं असेल. कोणते 2 प्रकार डिस्काउंटचे? ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट. व्हेरी गुड. ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. आता ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय ते समजून घेऊ. आणि ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड केला जात नाही, त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट केली जात नाही. हे आत्ताच समजून घ्यायचं सर्वांनी. बघा ट्रेड डिस्काउंट संबंधित त्यांनी सांगितले, ट्रेड डिस्काउंट इज अन अलाउन्स गिवन ऑन प्रिंटेड लिस्ट प्राइस ऑफ गुड्स. म्हणजे काय की गुड्सची जी प्राइस आहे प्रिंटेड त्या प्राइस मध्येच काय केलं जातं? डिस्काउंट दिला जातो. म्हणजे तुम्हाला 10 रुपयाची वस्तू कितीला दिली जाते? 9 रुपयाला. म्हणजे किती रुपये डिस्काउंट दिला? 1 रुपया. 1 रुपया डिस्काउंट दिला. मग तुमच्याकडून पैसे जाताना फक्त 9 रुपये जाणार आहेत आणि ज्याला भेटणार आहेत त्याला 9 रुपये भेटणार आहेत. या ठिकाणी या वस्तूची किंमत जरी 10 रुपये असली तरी सुद्धा ती 10 रुपये गृहीत न धरता ज्या किमतीला ती विक्री किंवा खरेदी झालेली तीच किंमत धरली जाते. म्हणजे किती? 9 रुपये. 9 रुपये. वस्तूच्या किमतीमध्ये जर तुम्हाला डिस्काउंट भेटत असेल तर तो असतो ट्रेड डिस्काउंट. उदाहरणार्थ आता कॅश डिस्काउंट. मग दोन्हीमधला फरक समजून घ्या. आता पहा हा सुद्धा किमतीमधलाच आहे परंतु काय आहे वेगळा आहे. उदाहरणार्थ वस्तूची किंमत 10 रुपये बरोबर. आणि अशा तुम्ही 10 वस्तू घेतल्या 10 रुपयाच्या. पण तुमची झाली एकूण बिल झालं 100 रुपयाचं. आणि या 100 रुपयावर एखादा जर म्हटला की 100 रुपये तुमचं बिल झाले ना, कॅश किती 100 रुपये तुम्हाला पेड करायची, तुम्ही आम्हाला 95 रुपये द्या, 5 रुपये आम्ही तुम्हाला कॅश डिस्काउंट देतो.
थोडक्यात काय, 100 रुपयाची अमाऊंट होती, त्याच्यावर तुम्ही 5 रुपये कमी घेतले, हा आहे तुमचा कॅश डिस्काउंट. वस्तूच्या किमती कमी नाही केली त्यांनी, किंमत 10 रुपयेच ठेवलेली, पण लिहिताना त्यांनी घेताना किती घेतलेत 95. मग या ठिकाणी कॅश डिस्काउंट आहे. आता समजून घेऊया ह्यांची एंट्रीज कशा होतात. पहा, ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलेले, दिस डिस्काउंट अलाउड ऍट द टाइम ऑफ परचेस अँड सेल्स ऑफ गुड्स ऑन कॅश एज वेल एज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. हा डिस्काउंट जो आहे हा ट्रेड डिस्काउंट कॅश ट्रान्झॅक्शन किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन अशा दोन्ही ट्रान्झॅक्शनवर अलाउड केला जातो. आणि हे सर्वात महत्वाचं वाक्य त्यांनी या ठिकाणी दिलेले, ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड केला जात नाही. फॉर एक्झाम्पल, अमर ब्रॉट गुड्स, ब्रॉट म्हणजे परचेस, बॉट गुड्स वर्थ ₹20,000 फ्रॉम राकेश ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. 20,000 रुपयाचा गुड्स परचेस केलेला आहे, 10% ट्रेड डिस्काउंट आहे. 20,000वर 10%, 1 शून्य फक्त झाकायचा, किती रुपये डिस्काउंट भेटल? 2,000. 2,000 रुपये डिस्काउंट भेटेल. याचा अर्थ काय झाला की आपल्याला 2,000 रुपये कमी द्यावा लागणार, म्हणजे आपला व्यवहार 20,000 ऐवजी नाही तर किती हजाराचा झाला? 18,000. 18,000. व्यवहार रेकॉर्ड करताना 18,000, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना 18,000च ट्रान्झॅक्शन आपण काय करणार? रेकॉर्ड करणार आहोत. म्हणजे जनरल एंट्री काय होईल? गुड्स परचेस आहे, परचेस अकाउंट डेबिट टू राकेश अकाउंट 18,000 18,000. आणि नॅरेशन येणार, बिंग गुड्स परचेस फ्रॉम राकेश ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. अशा पद्धतीचं. आता ट्रेड डिस्काउंट मी शब्द वापरला होता की तुम्हाला कोणत्या ट्रान्झॅक्शन वर दिला जातो? क्रेडिट ऍज वेल ऍज कॅश ट्रान्झॅक्शन. कोणते? कॅश ऍज वेल ऍज क्रेडिट ट्रान्झॅक्शन वर, म्हणजे दोन्ही ट्रान्झॅक्शन वर दिला जातो, कॅश ट्रान्झॅक्शन वर सुद्धा आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन वर सुद्धा. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, कॅश डिस्काउंट जो आहे तो कोणत्या ट्रान्झॅक्शन वर असेल? कॅश ट्रान्झॅक्शन वर. एकच मिनिट. अरे देवा, प्रश्न हा काय झालेलं आहे, माझ्याकडून पुढचं पेजेसच मी इन्क्लूड केलेलं नाही. 1-2च मिनिट. ओके. एकच मिनिट. हा आहे आहे आहे. आता सेलरच्या पुस्तकात, म्हणजे ज्याने माल विकला त्याच्या पुस्तकात जनरल एंट्री जर करायची म्हटली तर याने माल विक्री कोणाला विकलाय? अमरला विकलाय, म्हणून अमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अमाऊंट 18,000ची. दोन्हीच्या पुस्तकात ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड केला जाणार नाही. आता कॅश डिस्काउंटच्या बाबतीत समजून घेऊ. कॅश डिस्काउंटच्या बाबतीत काय सांगितले ते पहा. कॅश डिस्काउंट इज द कन्सेशन गिवन टू इनकरेज प्रमोट द पेमेंट. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॅश डिस्काउंट काय इनकरेज करतो? कशासाठी इनकरेज? आवाज येतो कोणाच तरी? स्वप्नाली. बघा, कॅश डिस्काउंट कशासाठी इनकरेज करतो? की तुम्ही पेमेंट लगेच करावे, म्हणजे मालाचे पैसे लगेच द्यावेत, त्याच्यासाठी कॅश डिस्काउंट आहे. आणि ट्रेड डिस्काउंट कशासाठी प्रमोट करत असेल? म्हणजे काय इनकरेज करत असेल? हा पेमेंट साठी. आता हा माझा दुसरा प्रश्न असा आहे की ट्रेड डिस्काउंट कशासाठी इनकरेज करत असेल? कशासाठी इनकरेज करत असणार आहे? सेल्स इन्क्रीज करण्यासाठी, म्हणजे तुमची विक्री वाढावी याच्यासाठी. आणि हा जो कॅश डिस्काउंट आहे काय, विक्री झालेली आहे परंतु त्याचं पेमेंट आपल्याला लगेच भेटावं, त्यासाठी हा कॅश डिस्काउंट काय करणार आहे? इनकरेज करणार आहे. काय सांगितलं बघा, डिस्काउंट इज अ नॉमिनल अकाउंट, कॅश डिस्काउंट इज अ लॉस ऑफ रिसिव्हर. कॅश डिस्काउंट जो आहे, जो विक्रेता आहे, माल विकणार आहे, त्याचा काय आहे? तो लॉस आहे. अँड गेन आहे, म्हणजे काय? फायदा आहे, जो माल खरेदी करणारा आहे. म्हणजे जो पैसे देणार आहे
त्याचा तो फायदा आहे, आणि ज्याला पैसे भेटणार आहेत, भेटणार कोण, जो विक्री करणार आहे त्यालाच भेटणार, रिसिव्हर, तर त्याचा तो काय आहे, लॉस आहे. आणि गिव्हरचा काय असणार आहे, फायदा असणार आहे, कॅश डिस्काउंट. देअरफॉर वेन एव्हर कॅश डिस्काउंट इज अलाउड, तर डिस्काउंट अलाउड अकाउंट शुड बी डेबिटेड. म्हणजे जर अलाउड केला तर काय होतं, डिस्काउंट अलाउड अकाउंट काय केलं जातं, डेबिट केलं जातं. आणि आपल्याला जर भेटला तर त्याला म्हणतो आपण डिस्काउंट रिसिव्ड. तर डिस्काउंट रिसिव्ड इज इन्कम. इन्कम काय केला जातो, क्रेडिट का डेबिट, इन्कम वाढलं काय करतो, क्रेडिट क्रेडिट. क्रेडिट क्रेडिट. हा, डिस्काउंट अलाउड इज लॉस, तुम्ही दिला तर तुमचा लॉस आहे, लॉस झाला, डेबिट. आणि तुम्हाला भेटला म्हणजे तो डिस्काउंट रिसिव्ड झाला, तर तो तुमचा काय आहे, इन्कम आहे. इन्कम काय केला जातो, क्रेडिट. आणि तेच त्यांनी या वाक्यात सांगितले, देन फॉर वेअर एव्हर कॅश डिस्काउंट इज अलाउड, तर डिस्काउंट अलाउड अकाउंट शुड बी डेबिटेड इन द बुक्स ऑफ पर्सन हु रिसीव्ह अ कॅश. म्हणजे ज्याला पैसे भेटणार आहेत, म्हणजे ज्याला माल विकलेला आहे आणि ज्याला पैसे भेटणार आहेत, म्हणजे सेलर. And discount received account should be credited. Discount received account should be credited in the books of the person who pays the cash. म्हणजे जो पैसे पेड करणार, कोण पेड करतो, जो माल खरेदी करतो तो. आणि खरेदी केले तरच डिस्काउंट रिसिव्ड भेटतो, डिस्काउंट भेटतो, म्हणून त्याला डिस्काउंट रिसिव्ड असं म्हटलं जातं. त्याच्या दृष्टिकोनातून हा इन्कम असतो, आणि इन्कम झाला की इन्कम काय केला जातो, क्रेडिट केला जातो. इट इज टू बी कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. आणि हा कॅल्क्युलेट केला जातो ट्रेड डिस्काउंट डिडक्ट केल्यानंतर. आणि दॅट इज इनवाइस प्राइस इन द, इट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आणि या ठिकाणी पेज संपलेलं आहे. एकच मिनिट हा, शेवटचे 4 मिनिट राहिलेत. ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत चाललं होतं, ट्रेड डिस्काउंट आपण समजून घेतलं. या ठिकाणी एक्सपेन्सेस आहे बघा. सर्वांना स्क्रीन दिसते ना व्यवस्थित? हो सर. ओके, चला पहा. या ठिकाणी एक ट्रान्झॅक्शन त्यांनी आपल्याला असं दिलेलं आहे की रिसिव्ह फ्रॉम कार्तिक ₹1,900 अँड अलाउड हिम डिस्काउंट ₹100. कार्तिक कडून 1,900 भेटणार होते, त्याला आपण काय दिलाय, ₹100 डिस्काउंट दिलाय. म्हणजे त्याला आपल्याकडून, त्याला आता आपल्याला किती भेटणार आहे, त्याच्याकडून 1,900 भेटतील का, 1,800 भेटतील. किती भेटतील, फक्त 1,800 भेटतील. का भेटतील, कारण की 1,900 भेटणार होते, ₹100 डिस्काउंट दिले, 1,900 100 वजा केले, 1,800 भेटणार आहेत. म्हणून आपल्याला कॅश येणार, कॅश अकाउंट डेबिट 1,900. ₹100 कमी भेटले, ₹100 कमी भेटले, आपला लॉस झाला. आणि लॉस झाला की आपण काय करतो, डेबिट करतो. म्हणून त्या लॉसला नाव काय दिलं आपण, डिस्काउंट अलाउड केलता, म्हणून डिस्काउंट अलाउड डेबिट 100. आणि कोणाकडून भेटणार आहे, कार्तिक कडून, म्हणून टू कार्तिक 200. आता कार्तिक कडून भेटणार आहे, ज्याच्याकडून भेटतात, पैसे येणं असतं, त्याला काय म्हणतो आपण, डेटर्स, क्रेडिटर्स. डेटर्स. आणि त्यांनी पैसे दिले, दिल्यामुळे त्याचे डेटर्स कमी झाले का वाढले, कमी झाले. कमी झाली की त्याला कमी करतो झाले. त्याला कमी झाली की त्याला करतो क्रेडिट, बरोबर. हा, कॅश आली, असेट वाढली, किती आली कॅश, 1,900 कॅश आली, 1,900 कॅश आली, आणि ₹100 डिस्काउंट, असे टोटल 2,000 येणं होतं. सॉरी, मी थोडस वेगळं सांगितलं, 1,800 म्हटलं होतं, या ठिकाणी चुकलं माझ्याकडून. तर 1,900 आले, कॅश अकाउंट डेबिट, ₹100 डिस्काउंट, लॉस झाला, ₹100 डेबिट देणार. आणि कार्तिकला असेट कमी झाली, ₹2,000 त्याला देणार क्रेडिट, म्हणून तू कार्तिक अकाउंट. अशा पद्धतीची एंट्री पैसे ज्याला येणार आहेत त्याच्याकडे. आणि जो देणार आहे त्याच्या बाबतीत बघा, या ठिकाणी चंदा अकाउंट डेबिट 1,000, टू कॅश अकाउंट ₹980, टू डिस्काउंट रिसिव्ड ₹20. फायदा झाला त्याचा. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी पेड टू चंदा, चंदाला पेड करायचे, ज्याला पैसे पेड करणं असतो, चंदा आहे. ज्याला पैसे देणं असतं तो आपली ऍसेट असतो, लॅबिलिटी असतो, काय, लायबिलिटी लॅबिलिटी. लॅबिलिटी म्हणजे क्रेडिटर्स आहेत, ती आहे आपली लॅबिलिटी, बरोबर. आता ही लॅबिलिटी पैसे त्याला पेड केल्यामुळे कमी होईल, वाढेल, कमी होईल. कमी होणार, बरोबर. कमी झाली की आपण त्याला काय करणार, डेबिट क्रेडिट, क्रेडिट करतो. कमी लॅबिलिटी कमी झाली, सॉरी, लॅबिलिटी कमी झाली की डेबिट करतो.
लॅबिलिटी कमी झाल्यावर काय करणार? डेबिट. म्हणून चंदा अकाउंट डेबिट. किती लॅबिलिटी टोटल? 980 आणि हे 20 म्हणजे 1000ची लॅबिलिटी कमी होणार आहे. बरोबर. त्याला आपण कॅश पेड केली, असेट कमी झाली आपली, असेट कमी झाली की असेटला करतो क्रेडिट. किती कमी झाली? 980 ने कमी झाली, म्हणून 980 रुपयाचं क्रेडिट देणार. आणि 20 रुपये आपल्याला कमी द्यावे लागले, आपला फायदा झाला. कशामुळे झाला? डिस्काउंट आपल्याला भेटला, रिसिव्ड आहे. मग डिस्काउंट रिसिव्ड आपला फायदा आहे. फायदा झाला की आपण काय करतो? डेबिट क्रेडिट क्रेडिट. क्रेडिट करतो. तर अशा पद्धतीने ह्या एंट्री आपण समजून घेतलेल्या आहेत. याच्यात कोणाला काय डाऊट? नो सर. समजलं का सर्वांना? हो सर. ओके, चालतंय. चला तर आज आपण